बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे मॉडेल नंबर 4.3 किती आहे 4.3 4.3 हे मॉडेल आज आपल्याला बघायचं आहे. हे कोणतं मॉडेल आहे 4.3. 4.3 सेकंड लॉ ऑफ हॅबिट फॉर्मेशन मेक इट अट्रॅक्टिव्ह. तर हे काय आहे हे मॉडेलचं नाव काय आहे ह्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत मेक इट अट्रॅक्टिव्ह. आपल्याला काय करायचंय अट्रॅक्टिव्ह बनवायचं मॉडेल नंबर 3 मेक इट अट्रॅक्टिव्ह. लॉ सेकंड लॉ ऑफ हॅबिट फॉर्मेशन. तर हे कशात पाहतो आपण कशावर आधारित आहे आपण काय पाहतो ते तिन्ही मॉडेल्स. आता हे 3 नंबरचं मॉडेल आहे. याच्या अगोदर आपण 1 नंबरचं बघितलं त्यानंतर आता 2 नंबरचं बघितलं आय थिंक ऑन फ्रायडे आणि आता आपण काय पाहणार आहोत नंबर 3 बिल्डिंग लास्टिंग हॅबिट्स मेक इट अट्रॅक्टिव्ह. आता बघा व्हॉट डज मेक इट अट्रॅक्टिव्ह मीन. आता अट्रॅक्टिव्ह म्हणजे काय अट्रॅक्टिव्हचा अर्थ काय आहे रे कोण सांगता व्हॉट इज द मिनिंग ऑफ आकर्षित करणारी वस्तू. आकर्षित करणारा म्हणजे आकर्षित करणे. अशा प्रकारची एखादी गोष्ट ज्याच्याकडे बघितलं की आपल्याला काय वाटतं वा किती छान आहे आपण त्याच्याकडे आकर्षित होतो किंवा त्याच्याकडे ओढलं जातो त्याला काय म्हणायचं अट्रॅक्टिव्ह. बरोबर आहे. तर मग व्हॉट डज मेक इट अट्रॅक्टिव्ह मीन म्हणजे अट्रॅक्टिव्ह बनवायचं म्हणजे नेमकं काय करायचं बाबा आहे की नाही हा एक प्रश्न आहे की नाही. मग आपल्याला काय पाहायचं अट्रॅक्टिव्ह बनवायचं म्हणजे काय म्हणजे आपल्याला सुद्धा त्याच्याकडे अट्रॅक्ट झालं पाहिजे त्या गोष्टी करण्यासाठी. तर पहिला याच्यामध्ये पॉईंट आहे वी एन्जॉय इट. वी आर मोर लाईकली टू डू थिंग्स वी एन्जॉय. मग आपण अशा प्रकारच्या गोष्टी करतो ज्या गोष्टी करण्यामध्ये आपल्याला काय मिळतो आनंद मिळतो. वी आर मोर लाईकली टू डू थिंग्स वी एन्जॉय. मग अशा प्रकारच्या गोष्टी आपण करतो की नाही ज्यामधून आपल्याला आनंद मिळतो. कोणकोणत्या अशा प्रकारच्या गोष्टी ज्याच्यामधून तुम्हाला आनंद मिळतो त्या तुम्ही करता सांगा बरं. खेळणे, हसणे, अभ्यास करणे, पुन्हा अभ्यास करणे, अभ्यास करणे, अभ्यास करणे एन्जॉय करता का तुम्ही कोण आहेत एवढे हुशार. अभ्यास करणे तर बळच तुम्हाला हाणून मारून धक्के देऊन अभ्यास करायला लावा लागते बरोबर आहे की नाही. नाही सर जर आपल्या फ्रेंड सोबत आपण घरी गप्पा मारत तर हा तुमचे फ्रेंड्स असतील किंवा सब्जेक्ट जर तुमचा फेवरेट असेल किंवा टीचर्स तुमचे फेवरेट असतील किंवा टीचर्स टीच करणारे टीचर खूप चांगल्या प्रकारे तो सब्जेक्ट जर एक्सप्लेन करत असतील सांगत असतील तर मात्र काय होतं की तुम्ही स्टडी किंवा अभ्यास किंवा तो स्पेसिफिक सब्जेक्ट काय करता एन्जॉय करता बरोबर नाही म्हणतो तात्या. हो सर. हा म्हणजे जर समजा तुम्हाला चांगलं वाटलं तर ते एन्जॉय करतो आपण. म्हणजे अशा प्रकारे आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो तर ती गोष्ट काय करायची अट्रॅक्टिव्ह बनवायची म्हणजे आपल्याला ती करण्यामध्ये एन्जॉय आला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्हाला मॅथमॅटिक्सचा अभ्यास करायचा मग मॅथमॅटिक्स बोरिंग कसं होणार नाही आणि ते एन्जॉयबल कसं होणार याचा प्रयत्न करायचा अमृता बरोबर आहे नाही. पुन्हा वी रिपीट इट. दुसरा फॉर्म्युला कोणता आहे दिसतंय तुम्हाला दुसरा एक मुद्दा आहे वी रिपीट इट. याला काय करायचं आपल्याला रिपीट करायचं परत 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 परत. हा इफ अ हॅबिट फील्स इंटरेस्टिंग ऑर फन वी रिपीट इट. जर समजा एखादी गोष्ट आपल्याला मजेदार वाटली तर ती आपण काय करतो परत परत करतो की नाही. जर बोरिंग हो, असेल तर सर. परत परत करतो का नाही. म्हणजे हे एकमेकाला जोडलेले आहेत बघा. जर ती गोष्ट एन्जॉयबल असेल तरच ती काय होणार रिपीट होणार. जर त्रासदायक असेल तर ती रिपीट होणार आहे का नाही. म्हणजे काय करायचं अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी पहिली काय करायची ती एन्जॉयबल बनवायची त्यानंतर काय करायचं तिला रिपीट करायचं आणि मग वी स्टे मोटिवेटेड. अट्रॅक्टिव्ह हॅबिट क्रिएट्स मोटिवेशन. मग अट्रॅक्टिव्ह हॅबिट ज्या काय करते त्याच्यामुळे काय होतं मोटिवेशन पण मिळतं आपल्याला. मोटिवेट करतो म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळते. म्हणजे या 3 बाबी आहेत. कोणकोणत्या बाबी आहेत अट्रॅक्टिव्ह बनवायचं म्हणजे काय ती गोष्ट काय करायची एन्जॉयबल बनवायची आणि एन्जॉयबल गोष्ट काय करायची परत परत करायची आणि मग अशा प्रकारे परत परत ती एखादी गोष्ट केल्यामुळे आपल्याला काय होतं मोटिवेशन मिळतं बरोबर नाही. येस सर. मग सांगा बरं अभ्यास तुम्ही किंवा स्टडी जो आहे तो तुम्ही या 3 मुद्द्याला आधार करून कशा प्रकारे बनवा कोण सांगतंय एन्जॉयबल बनवायचं आपल्याला स्टडी आणि मग तो रिपीट झाला पाहिजे आणि मग त्याच्यावर आपल्याला मोटिवेशन पण मिळालं पाहिजे कोण सांगते. तुमच्या सर, मी मित्र असं सांगू? करत असेल
अभ्यास एन्जॉयबल बनवत आहात, पुन्हा ते रिपीट पण करत आहात आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला छान पण वाटते, परत परत करावं वाटते. सांगा बरं. सर सांगू सांगा. सर अभ्यास आपण जेव्हा आपल्या फ्रेंड सोबत करतो एन्जॉय म्हणजे गप्पा मारत मारत, तेव्हा एन्जॉय मिळतं आपल्याला त्यात. आणि त्यानंतर हर संडेला आपण ती हॅबिट रिपीट करतो. हर संडेला थोडं अभ्यास करायचा आणि बाकीचं खेळायचं थोडं. त्यानंतर ते आपण मोटिवेट राहतो. हर संडेला आपल्याला सवय लागलेली असते त्यामुळे अभ्यासाची. आणि एखादा टॉपिक तुम्ही समजा एन्जॉयबल कसा बनवता? एखादा टॉपिक आहे तो बोरिंग आहे, त्याला एन्जॉयबल बनवायचं आपल्याला, कसं बनवायचं? सर तर गप्पा मी सांगू मारणं सर कॅमेरे हा, कोण सांगतंय? समृद्धी. मी सर समृद्धी. हा, समृद्धी सांगा, तर नंतर मी मग सांगते संतोष समृद्धी. सांग. हा, सांगा. सर आपण जी म्हणजे बुक रीड करतोय किंवा लिहू लागलो ना, ते जे बुक्स मध्ये स्टोरी वगैरे काही असली आपण तिला रिअल मध्ये आपण इमॅजिन करायचं. ते इमॅजिन करून आपल्याला एकदम असं इंटरेस्ट येईल त्यामध्ये. बरोबर आहे, असं पण होतं. स्टोरी जर समजा तुम्ही रिअल मध्ये इमॅजिन केले की तुम्ही प्रत्यक्षात तिथं आहात, ती स्टोरी तुमच्या आजूबाजूला चाललेली आहे, असं जर तुम्हाला वाटलं तर मग तुम्ही ते एन्जॉय करता. बरोबर आहे. हा, संतोष तू सांग. सर आता हसत हसत ना काही येत नसलं ना, एखाद्याला हे विचारायचं एखाद्याला ते विचारायचं, मग दुसरा हसवतो सर आपल्याला. हा, हसत हसत शिकायचं. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तर ती आपल्या एका मित्राला विचारायची, त्याला येत नसेल तर मग दुसऱ्या मित्राला हा. विचारायची. असंही करू शकता. बरोबर आहे. मग तो बी आपल्याला हसत हसत सांगतो. सगळेच हसतात. हा, ते एखाद्या टॉपिकला कॉमेडी बनवायचं, जोक बनायचा. उदाहरणार्थ एखादं चित्र असेल तर त्याला म्हणायचं, अरे हा तर आपल्या गावातल्या कोणासारखा दिसतो रे हा, मग काय म्हणायला, हा हा तुझा मित्र आहे, हा तुझाच मित्र तू आहे. बरोबर. अशा प्रकारे आपण त्याला अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो. बरोबर आहे. गुड. तर मग अट्रॅक्टिव्ह बनवणं लक्षात आलं की तुमच्या कसं बनवायचं? मेक इट अट्रॅक्टिव्ह मीन्स त्याला काय करायचं? एन्जॉयबल बनायचं. दुसरं ते रिपीट झालं पाहिजे आणि आपण त्याच्यामुळे काय झालं पाहिजे? मोटिवेट झालं पाहिजे. समजलं का तुम्हाला हे? येस सर. चला, आता बघा, दुसरा मुद्दा आहे वाय अट्रॅक्शन मॅटर्स. मग एखादी गोष्ट अट्रॅक्टिव्ह कशी असायला पाहिजे? बघा, तुम्ही एक लक्षात घ्या. तुम्ही जर समजा सकाळी सकाळी उठलात, तोंड बिन धुतले नाहीये, डोळ्याला चिपडे आलेले, तसे डोकं केस विस्कटलेले, कपडे तसेच मळलेले आहेत, तसेच उठले आणि चप्पल घातली, पाठीवर बॅग टाकली आणि आले शाळेत, कसं होईल सांगा बरं? मग तुमच्याकडे डोकं बघलं, अरे कसं काय तर सगळे आपल्याला पागल बनतील. हा, सगळे झोपेतून उठून आलेले काही कळते की नाही, की हा बघा कसा पोरगा झोपेतून उठून जातो तसा आला. मग तुम्ही काय करता? स्वतःला अट्रॅक्टिव्ह बनवता की नाही? उठता, लगेच ब्रश करता, आंघोळ करता, व्यवस्थित तेल लावता, हा, डोकं विंचरता, पावडर लावता तोंडाला. मुलं आपल्याला बुरस बुरस म्हणतील सर. हा, मुलं आपल्याला बुरस बुरस म्हणतील. हा, बुरस बुरस म्हणतील पोरं. मग काय कराय? मग त्याच्यामुळे आपण स्वतःला अट्रॅक्टिव्ह बनवतो की नाही? हो सर. कसं अट्रॅक्टिव्ह बनवतो? मस्तपैकी भांग पाडतो, गंध लावतो, पावडर लावतो, पोरी मेकअप करतात, आहे की नाही, छान छान कपडे घालतात. पोरं पण चांगले शूज व्यवस्थित, कपडे व्यवस्थित, शर्टिंग करून, इस्त्री करून. म्हणजे आपण काय करतो? स्वतःला अट्रॅक्टिव्ह बनवतो. कशामुळे बनवतो? की इन्क्रीजेस इंटरेस्ट. आपल्यामध्ये लोकांना इंटरेस्ट वाटायला पाहिजे म्हणून. बघा, आपण याच्या अगोदरचं जे मॉडेल बघितलं आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली, परंतु आपण आपल्या माणसाच्या स्वभावामध्ये ते आहे. कोणती गोष्ट लक्षात घेतली आपण? की आपल्याला दुसऱ्याला आपल्याविषयी काय वाटते किंवा दुसरा काय विचार करतो याचं आपल्याला काय घेणं देणं आहे का? नाहीये. हे आपण 3 नंबरच्या मॉडेलमध्ये शिकलो. परंतु तरी काय करतो आपण? मोस्टली बघा, ज्या गोष्टी करतो त्या दुसऱ्याला चांगलं दिसायला पाहिजे, आपण बाजूच्या लोकांना चांगलं दिसायला पाहिजे, आपले कपडे चांगले असायला पाहिजेत, आहे की नाही, आपलं चेहरा चांगला असायला पाहिजे. त्या फेअरनेसच्या तर क्रीमची किती जाहिरात आहे, ही क्रीम लावा मग तुम्ही गोरे दिसणार, असे दिसणार, तसे दिसणार. किती लोक गोरे झाले आपल्या आजूबाजूचे तशा प्रकारची क्रीम लावून? सांगा बरं. नो सर. नो सर. एक पण नाही. कुणीच नाही. तरी पण कितीतरी लोक त्या क्रीम्स लावतात, पावडर्स लावतात, आहे की नाही? हे सगळं कशासाठी आहे? स्वतःमधला इंटरेस्ट वाढवण्यासाठी. मग अट्रॅक्शन काय करताय? वाय अट्रॅक्शन मॅटर्स. अट्रॅक्शन इन्क्रीजेस इंटरेस्ट. पुन्हा रिड्युसेस बोर्डम. तुम्ही जर चांगल्या प्रकारे नटलात, किंवा तुम्ही बघा ना, घर समजा आपण काय करतो, घरी समजा पाहुणे येणार असतील किंवा काही कार्यक्रम असेल तर त्याला व्यवस्थित नटवतो की नाही? घराला कलर देतो, पेंटिंग करतो, वेगवेगळे तोरण लावतो, फोटो फ्रेम जुने असेल तर बदलतो, बल्ब बदलतो, घराचा कलर बदलतो, लाइटिंग लावतो, करतो की नाही?
हो सर. कशामुळे आपण त्याला अट्रॅक्टिव्ह बनवतो का? कारण की आल्यानंतर लोकांना बोर होऊ नये. बरोबर आहे ना? चांगलं वाटतोय. उन्हाळा जर असेल तर आपल्या घरचा कूलर किंवा फॅन हे जे असतील तर ते दुरुस्त करून आणतो, आलेल्या लोकांना बोर होऊ नये म्हणून. बरोबर ना? त्यांना त्रास होऊ नये म्हणून. म्हणजे बोर्डम कमी करतं. म्हणजे अट्रॅक्टिव्ह बनवल्यामुळे काय होतं? बोर्डन कमी होणे. हा, म्हणजे कंटाळवाणेपणा कमी होतो. तसंच आपल्या लिखाणाचं पण असतं. अक्षर जर समजा तुम्ही व्यवस्थित काढलं, वहीवर छानपैकी लिहिलं, व्यवस्थितपणे लिहिलं, तर ते काय होतं? अट्रॅक्टिव्ह वाटतंय. पण त्याच्यामध्ये गडबडीत लिहिला, 5 काढायच्या जागेवर त्याच्यावर येस काढला, 4 काढायच्या जागेवर 8 काढायच्या जागेवर 2 गोल काढले. अक्षर लिहिताना कुत्र्याचा पाय मांजराला, मांजराचा पाय उंदराला, उंदराचा पाय हत्तीला, हत्तीचा कान वाघाला, वाघाचा शेपूट सापाला, अशा प्रकारे लावायचं कसं होईल रे? कसं होणार आहे ते? खराब दिसेल ना. बरोबर आहे की नाही? त्यामुळे एखादी गोष्ट तुम्हाला अट्रॅक्टिव्ह करायची. उदाहरणार्थ तुमचं टेबल असेल, तुमचं वर्क प्लेस असेल, त्याला पण काय करायचं तुम्हाला? तुम्ही ते ठरवलं का एक एक गोष्टी कोणकोणत्या तुम्ही चेंज करायला सुरुवात केली? त्या केल्या का चेंज? यस सर. कोणकोणत्या चेंज केल्या सांगा बरं? सर मी सांगू का? हा. सर मी ना डेली सकाळी उठल्यावरती चेहरा साफ केल्यानंतर टेबल लर्न करते एक, आणि 2-2 क्यूब्स आणि 2-2 स्क्वेअर लर्न करते रोज. व्हेरी गुड. बघा बरं. आणि बघ तू जर असं करत गेलीस ना तर खूप सिम्पली होऊन जाईल. 2 क्यूब किंवा 1 केलं तरी चालतंय. एक टेबल लर्न करायचा, एक क्यूब लर्न करायचा. काल आणखी तुम्हाला मी एक आयडिया सांगितली होती की नाही? आंघोळ करताना एक कविता म्हणायची, घरातून बाहेर निघताना एक कविता म्हणायची, शाळेत पोहोचल्यानंतर एक कविता म्हणायची, रस्त्याने जर तुम्ही पायी जात असाल तर पायी जात असताना जेवढ्या सुचतील तेवढ्या कविता म्हणायच्या. उदाहरणार्थ संतोष काय करतो? शेतातून येतो की शाळेमध्ये. हो सर. मग येत असताना काय करायचं? एक ठरवायचं की आम्ही काय करणार, जाताना 2 कविता म्हणणार, येताना 2 कविता म्हणणार. जाताना एक टेबल म्हणणार, येताना एक टेबल म्हणणार. तुमच्या नकळत तुम्हाला हे सगळ्या गोष्टी काय होऊन जातात? पाठ होऊन जातात. ठीक आहे. मग त्याला इंटरेस्टिंग बनवायचं. पुन्हा दुसरं काय? बिल्ड्स कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे काय? सातत्य. सातत्य म्हणजे काय? एकच गोष्ट परत 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 करणे आहे ना. त्याच्यामुळे काय होतं? सातत्य. आणि सातत्यामुळे काय होतं की तुम्ही परफेक्ट बनता. बरोबर नाही? त्यामुळे अट्रॅक्टिव्ह बनवल्यामुळे काय होतं? तुमच्या कामामध्ये सातत्य राहतं, तुम्ही रेग्युलर काम करता. पुन्हा दुसरं काय आहे? मेक्स हॅबिट इझियर टू फॉलो. आणि मग अशा प्रकारच्या अट्रॅक्टिव्ह हॅबिट बनवल्यानंतर काय होतं? ते इझियर टू फॉलो. आता समजा बघा, मी काय सांगितलं की तुम्ही काय करा, सकाळी उठल्यानंतर एक पाढा म्हणा किंवा एक टेबल म्हणा. तर टेबल बनायला किती वेळ लागते? 2 मिनिट. मग हे कोणाला बोरिंग वाटणार आहे का? इझी आहे की नाही फॉलो करायला? यस सर. हा. किंवा मग घरात आल्यानंतर एक कविता म्हणून दाखवायची पप्पाला किंवा मम्मीला घरात आलेल्या. सोपं आहे की नाही? मग घरच्यांना वाटतं वा आमची मुलगी किती अभ्यास करते किंवा आमचा मुलगा किती अभ्यास करतो, आल्याला काय करतो, कविता म्हणून दाखवायला लागला. इझियर आहे. बरोबर नाही? कारण ते इझी बनतंय. आलं का लक्षात तुमच्या? मग काय करते? अट्रॅक्शन कशामुळे महत्वाचं आहे किंवा अट्रॅक्टिव्ह बनवणं कशामुळे महत्वाचं आहे? हॅबिट्सला त्याच्यामुळे इंटरेस्ट वाढतो, बोर्डम कमी होतो, म्हणजे त्या मनोरंजक वाटतात, आणि सातत्य वाढतं त्याच्यामध्ये, आणि ह्या हॅबिट्स ज्या आहेत त्या फॉलो करायला सोप्या वाटतात. इझियर टू फॉलो. ठीक आहे? समजलं? यस सर. समजेगा? चलो अब जाते हैं आगे. हॅबिट प्लस एन्जॉयमेंट इज इक्वल टू सक्सेस. बघा, हे फॉर्म्युला लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा. ह्याला एकदम चांगल्या अक्षरामध्ये तुम्ही काय करा, तुमच्या वहीमध्ये आवडते एखाद्या लिहून ठेवा. हॅबिट प्लस एन्जॉयमेंट इज इक्वल टू सक्सेस. म्हणजे एक तर सवय बनवायची अभ्यासाची, आणि अभ्यास असा बनवायचा, इंटरेस्टिंग बनवायचा, त्याच्यामुळे काय होतं? सक्सेस मिळते. हॅबिट प्लस एन्जॉयमेंट. इफ अ हॅबिट फील्स बोरिंग यू अवॉइड इट. जर तुमची सवय बोरिंग असेल अभ्यास करण्याची तर तुम्ही काय करता? ते टाळण्याचा प्रयत्न करता. जर ती मजा येत असेल तर ती काय करता? तुम्ही रिपीट करता. बरोबर आहे की नाही? यस सर. आवर ब्रेन प्रेफर्स प्लेजर ओव्हर एफर्ट. हा, काय म्हणतो श्रेयस? श्रेयस तात्या काय म्हणाले? काय म्हणाला? ओके. तर मग काय आहे की आवर ब्रेन प्रिफर्स प्लेजर ओव्हर एफर्ट. मग आपला ब्रेन काय करतो? काय प्रिफर करतो? प्लेजर प्रिफर करतो, म्हणजे मजा. हा, प्रयत्नांपेक्षा मजा कुठल्या गोष्टीत येते तशा प्रकारच्या गोष्टी तो प्रिफर करतो, आणि त्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे? ओके. इथे बघा, या चित्रामध्ये पण काय दाखवलंय? बाजूला हा ब्रेन दाखवलेला आहे, इकडे बघा रंगीबेरंगी आहे.
आणि इकडच्या बाजूला सगळं उजाड दिसायला आहे नाही, आहे का? चला बघा, वेज टू मेक हॅबिट्स अट्रॅक्टिव्ह. आणि मग आपल्या हॅबिट्स अट्रॅक्टिव्ह कशा बनवायच्या? आपल्याला हॅबिट्स अट्रॅक्टिव्ह बनवावं लागतील ना, स्पर्श बनवावं लागतील की नाही? अरे स्पर्श दादा, हॅबिट्स अट्रॅक्टिव्ह बनवावं लागतील की नाही? आराध्या मॅडम, आराध्या मावशी, येस सर. हॅबिट्स अट्रॅक्टिव्ह बनवता लागतील की नाही आपल्याला? हो. मग त्या करण्यासाठी काय करायचंय, कशा प्रकारे काम करायचंय? ऍड समथिंग यू एन्जॉय, पेअर युअर हॅबिट विथ समथिंग दॅट ब्रिंग्स यू प्लेजर. तर तुम्ही काम करत असताना, अभ्यास करत असताना त्याला मजेदार पद्धतीने लिहायचं. उदाहरणार्थ समजा तुम्हाला एखादी लढाई आहे, समजा इतिहासातला एखादा प्रसंग आहे, शिवाजी महाराजांनी काय केलेलं आहे, एक हल्ला केला, समजा शाहिस्ते खानावर हल्ला केला. तर हा जो प्रसंग आहे किंवा हे जे इसवी सन आहे तो कशा प्रकारे केला, याचं एक छानपैकी तुम्हाला जर तुम्ही चित्र काढत असाल तर त्या चित्राच्या स्वरूपामध्ये ते काढून ठेवायचं, बरोबर आहे नाही? म्हणजे तुम्हाला तिथं त्या पेजवर गेलं वहीच्या नोटबुकच्या, की तुम्हाला काय वाटलं पाहिजे, वा मी किती छान चित्र काढलेलं आहे, किंवा खाली चांगल्या अक्षरात लिहायचं, मजेदार पद्धतीने लिहायचं. म्हणजे एखादी अशा प्रकारची गोष्ट त्याला ऍड करायची. पेअर युअर हॅबिट विथ समथिंग दॅट ब्रिंग्स यू प्लेजर. तुम्हाला मजा येईल अशा प्रकारच्या काही गोष्टी त्याच्यामध्ये काय करायच्या, ऍड करायच्या. समजलं? डू इट विथ फ्रेंड्स. आणि बघा, जसं कुणी सांगितलं, समृद्धीने सांगितलं का संस्कृतीने सांगितलं? बघा, संस्कृती. संतोषने सुद्धा सांगितलं आहे. काय? डू इट विथ फ्रेंड्स. काय करायचं आहे ते? मित्रांच्या सोबत त्याला करायचं आहे. सोशल हॅबिट्स आर मोर फन अँड मोटिवेटिंग. आहे नाही? सोशल हॅबिट्स कशा आहेत आता? ह्या फन देणार आहेत किंवा मोटिवेट करणार आहेत. ठीक आहे, तर तशा प्रकारे त्यांना आपल्याला काय करायचंय, वापरायचंय. जस्ट अ मिनिट, वेट अ मिनिट. हा, आता बघा, मग तुम्ही कोणकोणत्या अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज तुमच्या फ्रेंड सोबत करता ते सांगा. डू द ऍक्टिव्हिटीज यू डू विथ युअर फ्रेंड्स. सांगा. सर कॅन हा, कॅन आय? येस येस येस, प्लीज सांगा. सर आपण मैत्रिणींसोबत खेळतो, त्यानंतर अभ्यास करतो विथ फ्रेंड. नाही, त्यानंतर आपण स्टडी करताना तुम्ही तुमच्या फ्रेंडच्या सोबत कशा प्रकारे स्टडी करता हे सांगा मला. सर फ्रेंडच्या सोबत त्या आपल्या घरी येतात किंवा आपण त्यांच्या घरी जायचं आणि गॉसिप करायचं आणि अभ्यास करायचा. हा, म्हणजे गप्पा मारत असेल 2-3 घंटे. नाही सर, बोलता बोलता म्हणजे एखाद्या शाळेतलं जोक सांगायचं किंवा कॉमेडी झाले असं काही. हा, दुसरी एक महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का याच्यामध्ये, डू इट विथ युअर फ्रेंड्स. हे जर हा जो मुद्दा आहे याच्यामध्ये एक करा, याच्यामध्ये एक मास्टर माइंड अलायन्स नावाचा एक प्रकार आहे. याला काय म्हणतात? मास्टर माइंड. काय करायचं? मास्टर माइंड म्हणजे काय करायचं? तुमच्या ग्रुपमधल्या किंवा तुमच्या क्लासमधल्या 4-5 मुलांचा किंवा मुलींचा किंवा एकत्रित मुलींचा एखादा हुशार मुलांचा तुमचा एक ग्रुप बनवायचा. आणि त्या ग्रुपमध्ये जास्त लोकांचा नाही, 5-6 लोकांचा, 3-4 लोकांचा बनवायचा. आणि वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ही असायला पाहिजे. कुणी मॅथमॅटिक्समध्ये चांगलं आहे, कुणी सायन्समध्ये चांगलं आहे, कुणी ड्रॉइंगमध्ये आहे, कुणी इंग्लिशमध्ये आहे. अशा प्रकारच्या मुलांचा एक मास्टर माइंडचा ग्रुप बनवायचा. म्हणजे ज्या ज्या अडचणी ज्या ज्या सब्जेक्टमध्ये येतील त्या सगळ्या सब्जेक्टला आपल्याला मेंटेन करता आलं पाहिजे, अशा प्रकारचं. बरोबर, असं एक ग्रुप बनवायचा. म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज कशासोबत करायच्या? आपल्या फ्रेंडच्या सोबत करता येतील. रिवॉर्ड युअर सेल्फ. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट काय? गिव्ह युअर सेल्फ अ ट्रीट आफ्टर कम्प्लिटिंग अ हॅबिट. आता समजा तुम्ही एखादी चांगली हॅबिट लावली आहे, सवय लावली आहे, त्याच्याबद्दल तुम्ही जर ती 8-10 दिवस, मी तुम्हाला म्हणलं ना, तुम्ही ऍटलिस्ट 21 डेज ही जी हॅबिट आहे ती कॅरी ऑन करा. असं केल्यानंतर स्वतः बक्षीस द्यायचं काहीतरी. काय द्यायचं? आपण एखादी हॅबिट कंटिन्यू केली, छान प्रकारे त्याला मेंटेन केलं, मग काय करायचं? मस्तपैकी एन्जॉय करायचं. एखाद्या दिवशी बिलकुल अभ्यास नाही करायचा, आपल्याला आवडती ती गोष्ट करायची. मग तुम्हाला मूवी बघायचं वाटत असेल तर मूवी बघायचा, फिरायला जायचं असेल तर फिरायला जायचं, आईस्क्रीम खायला जायचं तर आईस्क्रीम खायला जायचं. अशा प्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारे एखादं काम केलं तर त्याला रिवॉर्ड पण करायचं, म्हणजे त्याला त्याचं बक्षीस द्यायचं. गिव्ह युअर सेल्फ अ ट्रीट आफ्टर कम्प्लिटिंग द हॅबिट. म्हणजे तुम्हाला स्वतःला काय करायचंय? रिवॉर्ड द्यायचा आहे. ठीक आहे. मेक द Yes, sir. एन्व्हायरमेंट एन्जॉयबल. आणि मग आजूबाजूचं जे वातावरण आहे ते एन्जॉयबल बनवायचं.
ठीक आहे. कसं बनवायचं आहे? आजूबाजूचं वातावरण एन्जॉयबल, म्हणजे ते Enjoyable. लोकांनी किंवा आपण स्वतः त्याला काय केलं पाहिजे, एन्जॉय केलं पाहिजे. नाही तर मग काय आजूबाजूचं वातावरण खराब आहे, इकडे हे पडलेलं आहे, तिकडे ते पडलेलं आहे, घरामध्ये आरडाओरड करायला, अशा वातावरणात तुमचा स्टडी होणार आहे का? यू विल नॉट बी एबल टू स्टडी दोज थिंग्स. बरोबर नाही? Yes, sir. ओके, समजलं का तुम्हाला? मग वेज टू मेक हॅबिट्स अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी काय करायचं? मग त्याच्यामध्ये काहीतरी एन्जॉय करण्यासारखं ऍड करायचं, तुमच्या मित्रासोबत ते करायचे, झालेल्या गोष्टी एखाद्या कंप्लीट केल्या तर रिवॉर्ड द्यायचा स्वतःलाच, आणि एन्जॉयबल वातावरण बनवायचं, हलकं फुलकं. ओके, समजले? समजलं का? Yes, sir. यस सर. श्रेयस सर, कुणाला काही समजलं, problem आहे sir. त्याच्यामध्ये? का सगळ्यांना समजलं आहे? अशाला काय? कशाला काय म्हणाली? कोण आहे? माझी आ? बहीण आहे सर माझी. ओके, बघा मग आता बघा ह्याच्यामध्ये काय आहे की स्टडी वाईल लिस्निंग सॉफ्ट म्युझिक. काही इन्स्ट्रुमेंटल म्युझिक असतं, त्याच्यामध्ये वर्ड नसतात, गाण्याचे शब्द नसतात, अशा प्रकारचे स्टडी करताना काय करायचं, सॉफ्ट म्युझिक लावायचं, स्टडी करायचं. एक्सरसाइज विथ फ्रेंड, फ्रेंड सोबत काय करायचं, एक्सरसाइज करायचं. यूज कलरफुल नोट्स, मी मग तुम्हाला सजेस्ट केलं की नाही, अशा प्रकारचे कलरफुल नोट्स बनवायचे. अभ्यास काय करायचा, पिक्चोग्राफिक स्वरूपामध्ये, चित्राच्या स्वरूपामध्ये मांडायचा. पुन्हा काय करायचं, टर्न लर्निंग इन टू गेम, तर तुमच्या लर्निंगचे वेगवेगळे गेम बनवायचे. उदाहरणार्थ काय की चला आज आपण ना एक धडा अभ्यास करणार आहोत ना, तर मग त्याच्यावर काय करू, आपण एक गेम बनवू. आणि मग गेम बनवायचं म्हणजे मी एक क्वेश्चन विचारणार, तू त्याचा आन्सर काय, त्याला 4 ऑप्शन देणार, किंवा असे तुमच्या इमॅजिनेशनने वेगवेगळ्या प्रकारचे गेम बनवायचे, आहे की नाही? अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, एन्जॉयबल बनवू शकता. आता बघा, हॅबिट स्टॅकिंग आयडियाज, कोणकोणते आयडियाज आहेत? Combine a habit with something you like. I will listen to music while organizing my notes. नोट्स तयार करताना मी म्युझिक ऐकणार. बघा इथे लावलं का, हे म्युझिक लावलेलं आहे सायलेंट, आणि बघा हा कसं स्टडी करतो. नाही तर मग काय करायचं, म्युझिक लावायच्या नादाने नुसते व्हिडिओ बघत बसणार, तुम्ही रील्स स्क्रॉल करणार, असं पण करतात काही महाभाग, आहे नाही? चूज अ हॅबिट, पिक समथिंग यू वॉन्ट टू बिल्ड. एक हॅबिट चूज करायची. ऍड समथिंग यू लाईक, तुम्हाला जे आवडेल ते त्याला ऍड करायचं, आणि ती काय करायची, रिपीट करायची परत परत. ठीक आहे, असं करता येईल ना तुम्हाला? Yes, sir. तर हे बघा, मग आता तुम्हाला एक टास्क आहे बघा, चूज वन हॅबिट यू वॉन्ट टू बिल्ड, थिंक ऑफ वेज टू मेक इट एन्जॉयबल. आता एक हॅबिट तुम्हाला चेंज करायची आहे किंवा नवीन बनवायची, आणि ती एन्जॉय कशा प्रकारे करायची, अशाचे काही मार्ग शोधायचे. आणि मग त्या 3 आयडियाज काय करायच्या, लिहून काढायच्या. हे तुम्हाला टास्क आहे. ठीक आहे, उदाहरणार्थ बघा, एक एक्झाम्पल आहे, हॅबिट्स, स्टडीची हॅबिट आहे. वेज टू मेक इट अट्रॅक्टिव्ह, स्टडी विथ म्युझिक, यूज कलरफुल पेन्स, स्टडी विथ फ्रेंड्स, ही आयडिया झाली. हॅबिट कोणती, रीड स्टोरीज यू लाईक, सेट अ रिवॉर्ड आफ्टर रिडिंग, आणि रिवॉर्ड किंवा बक्षीस आपल्या स्वतःला द्यायचं हे आपण ठरवलेलंच आहे, बरोबर नाही? तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, हॅबिट चेंज करू शकता. म्हणजे तुम्हाला हॅबिट्स, आज आपण काय शिकलो, हॅबिट्स काय करायच्यात, आपल्याला चांगल्या हॅबिट्स लावायच्या, आणि त्या अट्रॅक्टिव्ह बनवायच्या, एन्जॉयबल बनवायच्या, फ्रेंड सोबत करायच्या. ओके, बरोबर नाही? Yes. मेक युअर हॅबिट्स एन्जॉयबल अँड यू विल स्टिक टू दॅम इझिली. आता हे लिहून घ्या, टेक अवे, मेक युअर हॅबिट्स एन्जॉयबल अँड यू विल स्टिक टू दॅम इझिली. ठीक आहे, तर हे आजचं महत्त्वपूर्ण गोष्ट काय की आपल्याला हॅबिट्स काय करायच्या, एन्जॉयबल बनवायच्या, आणि त्या इंटरेस्टिंग पण झाल्या पाहिजे, तुम्हाला त्याच्यामध्ये मजा आली पाहिजे. आता कोणकोणत्या हॅबिट्स कशा बनवता येतील तुम्हाला सांगा बरं. सर हा बोला. ती पोएम लिहायची का सर? कोणती? ही जर तुम्ही सांगितली आता. हे स्क्रीनवर दिसतं ते लिहून काढ ना तू. बर सर. हो हो.